रडू नकोस ग बाई, रडू नकोस आणि खचून अजिबात जाऊ नकोस. काहीतरी चांगलं घडेल. हा हाव. बस बस तुम्ही बघ. नानाजी पाहते मी. अरे या या कामसाहेब या 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 या. नमस्कार. बसा. नाना आपण बोलवलं होतं आज. हो हो कॅटरिंगचा हिशोब करायला. हो हो बसा बसा. राधिका पाण्याचा बघ जरा. मी आलो. हा आणते काका. काका अधिका जिंकलीस ना. अभिनंदन तुझा. थँक्यू काका. घ्या कामसाहेब तुमचे पैसे मोजून घ्या. मोजून? हो लाजवताय का? धंदा जरी चालत नसला ना तरी माणसाची पारख आहे अजून मला. अरे हे काय सांगायला हवं का? इतक्या वर्षांचा अनुभव आहे हॉटेल व्यवसाय मधला तुमचा. मी जेव्हा फूड आणि ड्रग्ज मध्ये नोकरीला होतो तेव्हा चव आणि क्वालिटी या दोन्ही बाबतीत तुमचं हॉटेल वा एकदम उत्तम. मला वाटतं मीच रिकमेंड केलं होतं A+ श्रेणीसाठी. हा छान चाललं होतं सगळं. पण मग हे काय अचानक असं झालं? तुम्ही म्हणालात ना नाना तेच. क्वालिटी अजूनही उत्तम आहे पण चव बिघडली आहे. म्हणजे आता बिघडली म्हणण्यापेक्षा लोकांच्या जिभेची चव बदलली आहे असंच म्हणावं लागेल. काय पोहे, वडापाव, मेदूवडा, इडली याची जागा आता बर्गर, पिझ्झानी कधी घेतली कळलंच नाही. हो हो आमच्या हॉटेलमध्ये येतात लोणच्याच्या जागी मेयोनीज मागतात. हो चक्क महाराष्ट्रीयन हॉटेलला येऊन लोक चक्क शेजवान चटणीची मागणी करतात. आता काय बोलावं यांना. शिवाय काय बरं का नाना आधीचे आचारी सुद्धा आता राहिले नाहीत. सगळे गेले सोडून. कधी कधी असं वाटतं ना हे हॉटेल बंदच करावं. काय काय तरीच काय बोलताय तुम्ही? इतक्या वर्षांपासून चाललेला तुमचा हा व्यवसाय असा अचानक कसा काय बंद करणार? एकदम बरोबर बोलून राहिले नानाजी. नाही म्हणजे माफ करा मला काही तुमच्या व्यवसायातलं कळत नाही पण स्वयंपाकाबद्दल थोडी माहिती आहे म्हणून बोलून राहिले. चालेल ना नानाजी? बोल 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 राधिके. कामसाहेब आपलेच आहेत बरं का. कामसाहेब ही आमची राधिका अत्यंत सुंदर आणि चवदार स्वयंपाक करते एकदम. अहो कामत काका नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाची सर त्या पिझ्झा आणि बर्गरला कधीच येणार नाही. माझ्याकडे काही मी बनवलेले मसाले तुमच्या हॉटेलमधल्या पदार्थांमध्ये वापरून बघा नक्की पदार्थ बढिया होऊन जातील. एकदा वापरा आणि मला सांगा तुमचं हॉटेल पुन्हा जोरदार चालायला लागेल. खात्री आहे मला. आणतेच मी मसाला. राधिका म्हणते ना म्हणजे 100% जेवणाची चव बदलणार. पण तुझी बिंडोक बायको डोक्यातनच जात नाहीये माझ्या. स्वयंपाक येतो म्हणून तोंड देतं यार वुमन ऑफ द इयर. आणि अशा कित्येक मुली आहेत की ज्या स्वयंपाक करत नाहीत पण त्यांनी खूप काहीतरी बेटर अचीव्ह केलंय लाईफ मध्ये. स्वयंपाक नाही येणं काही मोठी गोष्ट नाहीये. अगं बच्चा आता जाऊ दे ना. तुला माहितीये ना ती बावळट आहे, बिंडोक आहे, अक्कल नाहीये तिला. अरे तीच म्हणून काय ते जजेस कोण आणले होते तेही तसेच होते. ते काय किचनचे रिलेटेड काय प्रश्न विचारत होते, इमोशनल लेवलचे विचारत होते, सगळे इम्प्रॅक्टिकल क्वेश्चन्स होते. आणि ही काय फालतू उत्तर देत होती यार. सगळं अनफेअर होतं ते खूप. यु नो व्हॉट मला तर वाटतं ना तिने सगळं मॅनेज केलं असणार. एक सेकंड. ती स्वतःला नाही मॅनेज करू शकत. त्या जजेसना काय मॅनेज करणार? दॅट्स ट्रू. बट यु नो व्हॉट मला बदला घ्यायचा आहे तिचा. मला ना त्या म्हातारीच्या घरातून काढायचं आहे तिला बाहेर. बच्चा तुझी सुई त्या राधिका भोवतीच का अडकली आहे? आता झालं ते विसरून जा ना. फॉरगेट इट. असं कसं विसरू यार. तिने मला सगळ्यांसमोर इन्सल्ट केलंय. मी नाही विसरणार आहे काहीच. शी विल हॅव टू पे फॉर इट. हे बघ बच्चा आता प्लीज रागाच्या भरात ना परत काहीतरी वेगळी पैज लावू नकोस. झालं तेवढं पुरे झालं. बट कॅरी तू एक काम करत जा ना. तू माझ्या बरोबर रोज ऑफिसला चल ना म्हणजे प्रॉब्लेमच मिटला. हा यार ते तर बरंच होईल
पण आज मीटिंग आहे ऑफिसची म्हणून घेऊन चाललायस तुम्हाला. असं नेहमी नेहमी कसं होणार? बरं ईशा पण नाहीये आता काही दिवस इकडे. आय नो, पण मी आता तू रोज ऑफिसला येऊ शकशील अशी व्यवस्था करतो ना, मग तर झालं. हा यार, ते बेस्ट ऑप्शन आहे माहितीये. म्हणजे इकडे राहिले नाही ना तर त्या राधिकाचं तोंड पण पाहिजे गरज नाही. काही ना काही प्रॉब्लेम्स होतील ना, काही भांडणं होतील आमची. इतकं बेस्ट होईल माहितीये. प्लीज जमव ना काहीतरी ऑफिसचं. जमव म्हणजे जमवणारच. काम झालं म्हणून समज. Oh God, you are the best. I know that is the main reason I'm with you. चला जाऊया पटकन, उशीर होतो. मी या घरात एकटा राहणार नाही. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. तुला घर हवं होतं ना, मिळालंय घर तुला. आता मी काय करेन, कुठे राहीन, हा माझा प्रश्न आहे, मी बघून घेईन. ओके, मी असं समजेन की घर दान केलं तुला, रातोरात तुझ्या नावावर केलं. हे घराचे पेपर्स. खूप झालं, खूप सहन केलं, पण यापुढे हा असला अपमान मी सहन करणार नाही. तुमच्या पुढे मला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मला काहीतरी करायलाच हवं. अरे हाँ लखानी सर, मैं निकल रहा हूँ जी. ओके, नहीं एज यू से, कोई बात नहीं, नेक्स्ट वीक कर लेते फिर. जी जी, नो प्रॉब्लेम. ऑल राइट, गुड डे, थँक्स. काय झालं? क्लायंटचा फोन होता, मीटिंग कॅन्सल झाली. अरे यार, आता काय? अगं आता काय, आय डोंट हॅव एनी ऑप्शन. ऑफिसला तर जावंच लागेल. काय यार, एक तर किती दिवसांनी मी तुझ्यासोबत क्लायंट मीटिंगला येणार होते आणि तीही कॅन्सल झाली. का कॅन्सल झाली मीटिंग आता? अगं त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं. आता आपण रिझन तर नाही विचारू शकत ना. पण सोड ना, आपण एनिवे ऑफिसला जाऊया. हा, मी जेनीला फोन करतो. ए नको नको करू. का? अरे तुझ्या पाठी तुझ्या ऑफिस मध्ये काय काय होतं ही बघायची ना, बेस्ट संधी आहे ही. आपण डायरेक्ट ऑफिसला जाऊन धडकूया, सगळे बघत राहतील. चल. अगं पण असं कसं वाटेल? काही नाही होत, तू ऑफिसचा बॉस आहेस ना, तू काय घाबरतोस? चल ना. ओके चल. जेनी, तू कशी आहेस? बरी आहे मॅम. मॅम तुम्ही कशा आहात? कशी दिसून राहिली मी? चांगली ना? चल, इथेच बोलत उभी राहणार आहेस का? या ये. जेनी ये. अगं नानीजींनी ढोकळा केलाय, बरं झालं वेळेवरती आली. मी तुझ्यासाठी ढोकळा घेऊन येते. मॅम मला खरंच आता काही नकोय. मी तुम्हाला भेटायला आले. जेनी तू आधी बस तरी. मॅम तुम्ही बसा. अगं आधी बस ना जेनी, मी घेऊन येते ना. नको मॅम तुम्ही बसा ना, प्लीज प्लीज बसा. प्लीज मॅम. का? काय झालं आता? मॅम गुरु सरांनी तुमच्या बरोबर जे बिहेव केलं दॅट वॉज रॉंग. मला रेवतीकडून सगळं कळलंय. मॅम तुम्ही नेहमी हॅपी असता, स्माइलिंग फेस असता, आणि तुम्हाला जे काही फील होत आहे ते तुम्ही नेहमी लपवता. पण मॅम तुमच्या मनात जी तळमळ सुरू आहे ना मॅम, ती फील होते मला. जेनी, आता झालं त्यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? झालं, आता पुढे जायचं. आयुष्य कोणासाठी थांबते का? नाही ना. नुसतं रडत बसण्यात काय अर्थ आहे? येस मॅम रडायचं नाहीच आहे. यू हॅव टू स्माइल ना. मॅम मला काय वाटतं, तुमचं जे काय ते मसाले, पिकल्स आणि पापड वगैरे ना, वाय डोंट वी सेल दॅट? म्हणजे मॅम फक्त सोसायटीमध्ये नाही तर सोसायटीच्या बाहेर पण. नाही म्हणजे काही समजून नाही राहिलं मला. काय बोलून राहिली तू? मॅम म्हणजे
हां मॅम, आपण रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यांना आपण टेस्टिंगला देऊ शकतो ना, म्हणजे सॅम्पलिंगला. ओके, आय मेक इट सिम्पल. आपण आमच्या ऑफिसमध्ये सेल करू शकतो ना. आणि मॅम, लेडीज तर खूप इंटरेस्टेड असतात, इझिली संपेल सगळं. नाही, तुझं बरोबर आहे जेनी, पण मी तिथे आलेलं यांना नाही आवडायचं. मॅम, सरांना कळूच द्यायचं नाही आपण. कायचे काय काय बोलून राहिली तू? मी तिथे आले, पापड लोणची ऑफिसात विकली, ते यांना कसं नाही कळणार? मॅम ट्राय तर करूयात ना. नाही जेनी, ते असतील ना तर सगळ्यांसमोर तमाशा नकोय आता मला. मॅम, सर ऑफिसमध्ये नाहीच आहेत. सर मीटिंगसाठी गेलेत आणि आय थिंक हिल कम आफ्टर 3. तर तोपर्यंत तुम्ही येऊ शकता. आनंद सर आहेत ऑफिसमध्ये, एवढी सगळी लोक आहेत, सगळे तुम्हाला हेल्प करतील मॅम. नाही नको जेनी, अगं खरंच नाही आवडायचं यांना. मॅम, कुणाच्या लाइकिंगचा प्रश्न नाहीये आणि तुम्ही एवढा विचार का करताय? मॅम, आय डोंट नो एनिथिंग. यू आर कमिंग विथ मी. तुम्ही चला, मी तुम्हाला घेऊन जायला आली. बरं जेनी, ते मी येते तुझ्या बरोबर, पण मी लवकर परत येईन, चालेल का? ओके मॅम. मॅम, लगेच जाऊ. आणि मॅम, पहिलं तुम्ही चला तर. बरं जेनी, मी जरा ते पापड लोणची घेऊन येते आणि नानीजींना पण सांगून येते. हां, येस, आलीच मी. या. हो नमस्कार मॅडम. आज अचानक ऑफिस मध्ये? हो रघु भाऊजी, मॅमचं काम आहे. पण साहेब तर ऑफिस मध्ये नाहीये. मॅमचं आपल्याकडे काम आहे. हो का? मग बसा ना तुम्ही, लगेच तुम्हाला चहा आणतो. गरम कॉफी आणू? नाही रघु भाऊजी, मला काही नकोय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. अरे बहिणी, आज सकाळीच इथे काय बेत काय? नाही, भेट असं काही नाही. तुम्ही रिकाम्या हाताने येऊच शकत नाही बहिणी, नक्की काहीतरी घेऊन आला असणार. हा, आणलंय ना. काय? ते सरप्राईज आहे. पण बघा ना, मॅम आल्यावर सगळे कसे एक्साइटेड झाले. अरे हो, छान मस्त वाटलं. सकाळची सुरुवात एकदम झकास झाली. अरे रघु जी. गरमागरम चहा आणि भजी मागव. आजचा नाश्ता वहिनी सोबत करूया. हो सर, लगेच आणतो. बाकी वहिनी, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे ना. तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम मस्त. फक्त कामाचा व्याप थोडा वाढलाय. बरं आहे की मग. काम असलं ना का सगळं चांगलं राहते. हो. आज मॅम पण त्यांच्या कामासाठीच आल्यात. अच्छा. हो पण जेनी, आपण काय इथे उभे उभेच बोलायचं सगळं? वहिनी या ना, इथे बसा, मग बोलूया. या. हो. सगळ्यात आधी राधिका मॅमला कॉंग्रॅच्युलेट करा. कशाबद्दल? त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये वुमेन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालाय. कोण होतं ऑपोजिट? सर, आय न्यू तुम्ही हा क्वेश्चन विचारणार. मॅमनी जिला हरवलंय ना, तिचं नाव शनाया आहे. हा, कमाल. मग आता आपण पार्टी करूया. 3 cheers फॉर वहिनी. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. अरे वहिनी, तुम्ही जिंकणारच होतात, यात काही वादच नाही. अरे ती शना आहे, तसंही ती ना वुमन ऑफ द डे हे जिंकण्याच्या योग्यतेची नाही. जाऊ दे ना भाऊजी, उगीच कशाला तो विषय. तेच आनंद सर, जाऊ देत ना हा विषय. वहिनी, तुम्ही सांगा, काय आणलंय स्पेशल? त्याचं असं आहे का, म्हणजे जेनी आणि आनंद भाऊजींना माहिती आहे, पण आता काहीतरी कामाला सुरुवात करावी म्हणून मी पापड लोणची मसाले विकणार आहे. आनंद भाऊजी, आणि डिंकाचे लाडू पण आहेत. म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर बघा, म्हणजे त्याच हेतून मी इथे आली. अरे हवं असेल म्हणजे हवंच आहे. अहो, या सगळ्या गोष्टी घरी लागतातच. सर्वात आधी 4 पॅकेट लाडूचे माझ्या साईडला ठेवा. आणि तुमचं स्पेशल मला हे लोणचं पाहिजे नाही. हे 35ला हे लोणचं पाहिजे. हा, आणि हे पण 35ला. आणि हा, तुमचा तो नागपूरचा स्पेशल मसाला, तो हवाच आहे. द्या मला, द्या. काय चाललंय?
हा काय बाजार वाटला विना परमिशन वस्तू ऑफिसमध्ये विकायला? का करतेस तू असं? हा काय साध्य करायचंय तुला? माझी मान खाली घालायची एकही संधी सोडायची नाहीच ठरवलंयस का तू? गॅरी, isn't it obvious? तुला लाज वाटावी, तुझा इन्सल्ट व्हावा म्हणून ना मुद्दाम करते हे सगळं. अरे तुझी काय पोझिशन आहे या कंपनीमध्ये आणि हिचं काय चाललंय? रस्त्यावरच्या बाईसारखी आली विकायला, शेमलेस. काय साध्य करायचंय तुला? सगळ्यांना दाखवून द्यायचंय की बघा माझ्यावर काय वेळ आली? हा हेच करायचंय? नाही आहो, इट्स ओके गॅरी, शांत हो. आणि बरं झालं ना आपण न सांगता इथे आलो. तुझ्या मागे तुझ्या ऑफिसमध्ये काय काय घडतं तुला कळलं तरी आज. आणि तसं ह्या सगळा स्टाफ हिच्याच बाजूने दिसतोय, सिंपती खाऊ. नाही आहो, तसं नाही. हा काय फुटपाथ आहे का? काय हे सगळ्या वस्तू विकायला हा काय फुटपाथ आहे का? आत्ताच्या आत्ता हे सगळे प्रॉडक्ट्स उचलायचे, गाशा गुंडाळायचा आणि इथून निघून जायचं. गेट आउट. गेट द हेल आउट ऑफ हियर. सर प्लीज मॅमला काही नका बोलू. मी जेनी थांब. तू मध्ये काऊन बोलून राहिली? यांचा राग माझ्यावर आहे ना? मी बोलते. मॅम माझी चूक आहे, मी तुम्हाला इथे आणलंय. इट्स माय फॉल्ट. तुम्ही का ओरडा खायचा? एक मिनिट. सर ऍक्च्युली आय थॉट की मी मॅमला थोडी हेल्प. एवढीच हेल्प करायची ना जेनी, तर घरी घेऊन जा तिला. तिकडे कर, नाहीतर फुटपाथ किंवा रस्त्यावर नाही तिचे प्रॉडक्ट्स. इथे ऑफिसमध्ये नाही चालणार, सांगून ठेवतोय. गुरु यार. आनंद तू मध्ये बोलूच नकोस प्लीज. हा असला फालतूपणा ऑफिसमध्ये चालणार नाही. आणि जेनी तुला आता शेवटचं सांगतोय मी, असला शहाणपणा जर परत केलास ना तर आय विल फायर यू. तुला नोकरीवरून काढून टाकेन. नाही नाही, असं नका करू. हिची काहीच चुकी नाहीये, माझी चुकी. मी निघते. काय रघु, नवीन जॉब शोधलास? पापड लोणची विकणार आता तू पण? नाही जा ना. ऑफिसमध्ये मी आल्यानंतर काय कामं असतात तुला विसरलास? चला कामाला लागा. प्रत्येक जागेचे काही एथिक्स असतात, नियम असतात. आय गेस सगळेच विसरलेत बहुधा. काय आता काय बघताय तुम्ही? तुम्हालाही पापड लोणची घ्यायचे ऑफिसच्या वेळेत? अरे बापरे, म्हणजे हे कधी मिळतच नाही ना कुठे. ऑफिसच्या वेळेतच हे सगळं करायचंय. रघुला जे सांगितलं ते तुम्हाला काही वेगळ्या भाषेत सांगू का? प्लीज कामं करा आपली. ऑफिसमध्ये आलो ना आपण, पापड लोणची नंतर घेऊ आपण. चला निघा. एक मिनिट राधिका. हे असलं दुटप्पी वागणं बंद करा राधिका. एकीकडे दाखवायचं की मला नवऱ्याचा किती आदर आहे, मला किती कळवळा आहे त्याच्याविषयी, आणि दुसरीकडे त्याची निंदा नालस्ती करत फिरायचं. काय सिद्ध करायचंय तुला हे सगळं करून? हा सांग ना. या नाही आय नो. मला माझ्या पायावर उभं राहायचंय, ब्ला ब्ला ब्ला. मला तुमच्या पैशांची गरज नाही, हो ना? हे सगळं ठीक आहे. तुला आता मी एकही पैसा देणार नाही. सिद्धच करायचं ना तुला स्वतःला? दाखव सिद्ध करून.